अरे प्रॉन्स खाल्लाय, चिकन खाल्लाय, खाल्लाय स्क्विड भारी, दावत गॉसिपची चर्चा न्यारी, जगात भारी. कमी लोकांमध्ये असं असतं, तू ऍक्टर आहेस, तू गीतकार आहेस, तू संगीतकार आहेस, तू सिंगर आहेस, तू पेशाने डॉक्टर आहेस, या सगळ्यात तुझं पॅशन काय असं विचारल्यावर एक काय उत्तर देशील? म्युझिक. अर्थव्यवस्था मीच सुधारीन निश्चय केलाय मना, दारू पितो दारू पितो दारू पितो हा माझा गुन्हा, पण मला कोविड योद्धा म्हणा. आपण मराठी खूप फ्लेक्झिबल असतो. मला असं वाटतं की आपण जर फ्लेक्झिबिलिटी ठेवतो पण आपण आपलं मूळ नाही विसरायला पाहिजे. नाळ ठेच आता माझी कर जरा विचार ग, आई मला नको देऊ जन्म तू गर्भात मार ग. जे मुंबईत जन्म घेतात ना त्यांच्यात एक वेगळी ऊर्जा आहे. खरंय. तव्यावरती कसा तो गरम असतो की नाही विषय, तो चटचट चटचट तो मुंबई तो तवा आहे. तुम्हाला तिथे तो नाचवतो म्हणजे नाचवतो. मला असं वाटतं की आत्ता मी असेल किंवा बाकी अन्य समाजातली माणसं असतील, आम्ही जे काही जगतोय, मी तर म्हणतो हे जगणंच बाबासाहेबांमुळे. तर ज्याच्यामुळे माझा श्वास आहे, ज्याच्यामुळे माझ्या ताटात घास आहे, तर त्याच्याबद्दल मी बोलताना माझा श्वास कमी का पडायला हवा. ज्याचा रुबाब राजेशाही, सुटा बुटात रोजच राही, जगात गाजा वाजा, ज्याचा जगात गाजा वाजा, भीमराव एकच राजा, जगात गाजा वाजा, भीमराव एकच राजा. नमस्कार मंडळी. काय दावते गॉसिपचे एपिसोड बघताय ना? अर्थात तुम्ही सगळेच बघताय आणि तुमचं भरभरून प्रेम आम्हाला मिळतंय. कमेंट्समधून तुमच्या सगळ्या विशेष आम्हाला कळतायत, त्यामुळे खूप छान वाटतंय. तर झेन एंटरटेनमेंट प्रस्तुत दावते गॉसिपच्या आजच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत शिंदेशाही घराण्यातल्या अतिशय चार्मिंग व्यक्तिमत्वाला, जो गीतकार, संगीतकार, ॲक्टर, अहो कमाल सिंगर तर आहेच, पण पेशाने डॉक्टर सुद्धा आहे. भल्या भल्या पेशंट्सना आपल्या औषधाचे डोस देत मनोरंजनातून अंजन पेरत माणसांच्या मानसिकतेवर उपचार करणारा असा हा अवलिया सिंगर म्हणजेच डॉक्टर उत्कर्ष शिंदे याला. काय कुठे काय विचारताय? अहो ठाण्यातल्या सुप्रीम कोस्टल लेगसी इथे नॉनव्हेज तर उत्तम मिळतंच, पण जर तुम्ही शाकाहारी असाल ना तर व्हेजही इथे कमाल मिळतं. चला तर मग या अवलिया माणसासोबत मस्तपैकी गप्पांची दावत करूया. तुमच्या सगळ्या पिढ्यांमध्ये एक गोष्ट लक्षात आली आहे की तुम्ही सगळ्या भाषांमध्ये गाणी गायलेली आहेत. मराठी तर आहेच, हिंदी, तामिळ, उर्दू, बऱ्याच भाषांमध्ये गाणी झालेली आहेत. पण मग असं काही आहे का की शिंदे घराण्याचं कोणा अमुक एका भाषेवरती जास्त प्रेम आहे, तर ती कोणती भाषा असेल? हा, खूप छान प्रश्न. म्हणजे मला वाटतं की ह्या प्रश्नाचं उत्तर आत्ताच्या वेळेला तर द्यायलाच हवं. पप्पा म्हण किंवा आजोबा म्हण, काका किंवा मी किंवा आदर्श, आम्ही सगळ्यांनी ना ॲग्रिगेट आपण जर केलं तर भारतामध्ये जेवढ्या मेजर भाषा आहेत, तमिळ, तेलुगू, कन्नडा, भोजपुरी, मराठी, भोजपुरीमध्ये देखील मराठी, आसामी आणि छत्तीसगड अशा असंख्य जातीमध्ये किंवा असंख्य रिलिजनच्या भाषांमध्ये गाणं गायलं. पण तुला सांगू का, एक कलाकार म्हणून आपण खरंच जातीच्या पुढे असतो. एक कलाकार म्हणून आपण सगळी गाणी गातो, सगळ्या जाती सन्मान ठेवतो. पण एक व्यक्ती म्हणून ना, मी ज्या मातीतून आलोय, ज्या कल्चरमध्ये मी जन्म घेतलाय, तिथे मी म्हणेन की मराठी सारखी दुसरी भाषा नाही. आणि आम्ही जरी बाकी असंख्य जातींमध्ये किंवा महाराष्ट्राला बघतो, बाकीच्या लँग्वेजेसमध्ये गाणं गातो, पण जे मराठीमध्ये आहे ना ते बाकीच्यांमध्ये मला फार वाटत नाही. बाकीच्या मावश्या वाटतात, दाई वाटतात, पण ही आई, त्यांच्यावर प्रेम आहे. पण ते म्हटलं ना, त्या मावशी आहेत, दाई आहेत, पण आई हीच आहे. म्हणून मला वाटतं की मराठी टिकली पाहिजे. त्यापेक्षा मराठीचा वापर आपण केला पाहिजे. म्हणजे आता तू जे म्हणालीस ना
की नटीनं मारली मिठी जगभरात प्रसिद्ध झालं. हो. तू बघितलं असशील की आत्तापर्यंत जी गाणी मराठीमधली प्रसिद्ध झाली, म्हणजे जेव्हा नवीन पोपट हा आलं होतं ते मिलियन्स त्यावेळेतलं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पहिलं गाणं मराठीमधलं गेलं ते, तेव्हाही ते लोकगीत होतं. साधी सरळ सोपी भाषा होती, त्याच्यामधला रिदम, त्याच्यामधलं ऑर्केस्ट्रेशन, सगळी कॉमन माणसं होती, ढोलकी आणि हे सगळं वाजवलेली माणसं. ती काही मोठी सेलिब्रिटी माणसं पण नव्हती, तरी ते जग प्रसिद्ध गाणं झालं. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्याची नोंद घेतली. आत्ताचं नटीनं मारली मिठी इट इज ऑल्सो लोकगीत, त्याचा बाज लोकगीत आहे. म्हणजे याच्या आधी जी गाणी आली होती ना, म्हणजे आता रिसेंटली तू जर बाज पाहिला तर तांबडी चांबडी हे गाणं आलं होतं, पण तेव्हा ते त्या ट्रान्स किंवा तो जो काही त्याचा बीट होता त्याच्यावरती ते गाणं हिट झालं. किंवा एक नंबर तुझी कंबर हे गाणं आलं, ते ॲफ्रो बीट वरती आलं. राईट, काय होतं ना, सगळे गाणी येतील जातील, हिट होतील, सगळ्यांना प्रेम मिळेल, पण जे मराठी भाषेला धरून असेल ना ते चिरतरुण राहील आणि ते जिवंत राहील. म्हणून मला वाटतं की 12-13 वर्षानंतर आलेलं नटीनं मारली मिठी देखील आज हिट होतं. किंवा नवीन पोपट हाचा रेकॉर्ड एक वेगळाच लेवलला आहे आणि आजही 4-5 पिढ्या ते गाणं गातात. अरे आम्ही खूप नाचायचो त्या गाण्यावरती. त्या गाण्याचं लिरिक्स, त्या गाण्याचं म्युझिक, कुठला इंट्रोला कुठलं म्युझिक आहे हे सगळं माणसांना पाठ आहे. का? ते मातीशी जुडलेलं आहे. आजही पाऊले चालती पंढरीची वाट लागल्याशिवाय वारी सुरू होत नाही, किंवा करूया उदो उदो म्हटल्याशिवाय महालक्ष्मीची आरती सुरू होत नाही. ह्या सगळ्या गोष्टी का अजूनही जिवंत आहेत? कारण का हे सगळं मराठी आहे. ह्याच्यात जर मराठी पण ह्याच्यातलं जर काढलंस ना, त्याच्यातला बाद जर मराठीपणा काढलास तर हे गाणं काहीच नाहीये. मग म्हणून मराठी जपली पाहिजे. खरंय, मुळात ती आपली मातृभाषा आहे म्हणूनही आपण ज्या भाषेत जन्म घेतला ती खरं तर आपली भाषा आहे. पण मला असं वाटतं की एखादा कलाकार काम करताना इतका कुठल्या भाषेमध्ये, कुठल्या प्रांतामध्ये, कुठल्या जातीमध्ये कधीच अडकून नसतो. मग कुठल्या तरी अमुक एका भाषेची सक्ती असणं हे मला थोडंसं बरोबर. मी तेच म्हणतो ना की भाषेची किंवा विचाराच्या आदान-प्रदान, आपण आपला तो देश आहे ना, भक्तीच शक्तीवाला आपला देश आहे आपला, किंवा महाराष्ट्र आहे तो, इथे भक्तीला खूप जास्त महत्व आहे. आपण भाषेला देखील माय म्हणतो, माय मराठी म्हणतो आपण. इथे त्याच्यावर जर सक्ती आणत असाल ना, म्हणजे माझा असा विचार आहे की हिंदी, कन्नडी, कर्नाटकी, ज्या काही कुठल्याही भाषा असतील त्या आपल्याकडे महाराष्ट्रात आल्या, आपण त्यांचं स्वागत केलं, ते आपल्या भावासारखे आहेत. ते आलेले पाहुणे आहेत, त्यांचा पाहुणचार करणं, ते आपले नातेवाईक आहेत, पण ते घरात मालक नाही होऊ शकत. मग आपण जर ते इथे आले, त्यांनी मराठी शिकावी, चांगली गोष्ट आहे. म्हणजे मी माझ्या मित्रांबरोबर राहून मला भोजपुरी यायला लागली, माझ्या मित्रांबरोबर राहून गुजराती मला यायला लागली. तर आपण मराठी खूप फ्लेक्झिबल असतो. मला असं वाटतं की आपण जर फ्लेक्झिबिलिटी ठेवतो, पण आपण आपलं मूळ नाही विसरायला पाहिजे. आपण आपली मराठी विसरून जर आपण त्याच भाषेचा गोगोवा करत बसलो, म्हणजे दुसऱ्यांच्या आईचा आपण रिस्पेक्ट करायचा आहे, पण आपल्या आईला आपण रिस्पेक्टच द्यायचा नाही, हे चुकीचं वाटतं मला. बरोबर आहे. खूप थेट बोललास या विषयावरती. खूप थेट आणि साधं आहे खरं तर, पण ते अगदीच रिलेट होईल असंही आहे. मगाशी आपला एक विषय झाला ज्यामध्ये तू बोललास, मी तुला विचारलं की हुंडाबळीवर तू एक गाणं लिहिलं होतंस. अशा विविध विषयांवरती तू गाणी लिहिलेली आहेस आणि म्हणजे आता गेले काही दशकं आपण काही अमुक प्रॉब्लेम्स फेस करतोय, एस्पेशली स्त्रियांच्या बाबतीत. सध्या सुद्धा हुंडावरून एक झालेलं प्रकरण जे आहे, किंवा लहान मुलींवर होणारे अत्याचार, अन्याय, बलात्कार, खूप गोष्टी आहेत आणि ह्या असह्य आहेत, ह्या बेचैन करणाऱ्या आहेत, ह्या इन्सिक्युअर करणाऱ्या गोष्टी आहेत. तर ह्या विषयावरती तू काही लिहिलंयस का? तुला काही लिहावंसं अजून वाटतंय का? तुझं मत काय म्हणशील, एक माणूस म्हणून आणि एक कलाकार म्हणून सुद्धा? मला ना नेहमी वाटतं की कलाकार खूप संवेदनशील असतो. तो इमोशनली ना अटॅच असला पाहिजे परिसराशी. तू बघ ना, पाऊस आला की कवी लगेच लिहायला बसतो. चांदणी रात दिसली का लिहावंसं वाटतं सगळ्यांना, बरोबर. पहिल्या प्रेमात पडलं का माणूस लिहितो, दुःखात गेला की सॅड गाणं लिहितो. पण आपल्या अवतीभोवती इतकं सगळं होतं, आपल्याला वाटत नाही कधी काही लिहावं किंवा बोलावं त्याच्याबद्दल. पॅलेस्टीनमध्ये काय झालं आपण इथे लिहितो, पॅलेस्टीनला शांतता मिळावी, पॅलेस्टीनसाठी आपण सगळे हे लिहितो. पॅलेस्टीन नकाशात कुठे जरी विचारलं माहिती नाही माणसांना. आपल्या इथे काय होतं, आपल्यातले बरेच कलाकार पुढे येतच नाहीत. काय येत नाहीत मला माहिती नाही, त्या विषयावर बोलतच नाही. मला कळत नाही. मीटू सारखा एक कुठला तरी विषय येतो, मग सगळे जागे होतात, मग म्हणतात की माझ्याबरोबर पण हे झालं होतं. तसंच आता रेपचा ज्या वेळेला हा प्रकार बघितला मी, लहान मुलीवरती रेप झाला, तेव्हा मी बघितलं अरे फार माणसं काही बोलत नव्हती.
मग आपल्या घरी झाल्यावर आपण बोलणार आहोत का? बोलणार आहोत का? मग तेव्हा मला सुचलं होतं की लक्ष्मीचं रूप म्हणून तो जगास आणशील ग. एक जी गरोदर बाई आहे ती आरशात उभी आहे आणि एक आहे ना, गरोदर बाई जेव्हा किती आनंदी असते, आरशासमोर ती उभी असते आणि तिचं पोट वाढताना ती बघते की गर्भातलं बाळ वाढतंय. मग तिला अचानकपणे त्या गर्भातल्या बाळाचा आवाज येतो आणि मग ते मला असं वाटलं की असं असायला हवं ते. लक्ष्मीचं रूप म्हणून तू जगात आणशील ग, हाडा मासा मधी बघ हे बक्ष मला गणतील ग. लक्ष्मीचं रूप म्हणून तू जगात आणशील ग, हाडा मासा मधी बघ हे भक्ष मला गणतील ग. तुझ्या पदराच्या आड किती दिस लपणार मी, तुझ्या पदरा आड किती दिस लपणार मी. लहान छोटी नाही ह्यांना स्त्रीच दिसणार मी, नाळ ठेच आता माझी कर जरा विचार ग, नाळ ठेच आता माझी कर जरा विचार ग. आई मला नको देऊ जन्म तू गर्भात मार ग, आई मला नको देऊ जन्म तू गर्भात मार ग, आई मला नको देऊ जन्म तू गर्भात मार ग. हे मला वाटलं होतं की अरे ते बाळ काहीच बोलू शकत नाही, त्याला कळणार पण नाही त्याच्यावर रेप होतोय. एक्झॅक्टली. पण हे कोण बोलणार? समाजामध्ये आपल्याला वाटतं की आपण किती शेजारी असं होतं, आपल्याला वाटतं की अरे त्याच्या मुलीवरती रेप झाला, आपण हसतो. पुढे म्हणजे मी मेडिकल फील्डमध्ये असताना मी असंख्य केसेस पाहिलेत. स्त्रिया येतात, त्यांना माहिती नसतं की आपण प्रेग्नेंट आहोत. इतकं काही काही जागेला ना अज्ञान अजूनही आहे. कॉपर्टी काय असते किंवा स्त्रियांना वॅक्सिन्स कुठल्या कुठल्या आहेत हे माहिती नाही आहे. आणि सर्रासपणे स्त्रिया मरतात. आपल्याला वाटतं की अरे स्त्रियांचं आयु कमी होत आहे. नाही, तू आता पण बघ, स्त्रियांचं कॅल्शियम कमी आहे सर्रास, किंवा स्त्रियांचं हिमोग्लोबिन कमी असतं, स्त्रियांचा लो बीपी हा कॉमन आहे. आपण किती म्हणतो अरे कॉमन आहे, पण हा कॉमन काय आपल्यामध्ये? कारण का त्या स्त्रियांना आपण फक्त बहीण, माझी मैत्रीण इतकं म्हणतो. तिची काळजी करतो का आपण? नाही करत आपण. ती जात असताना ती पोचल्यावर आपण कॉल करतो का अरे पोचलीस का? नाही करत आपण. आपण आपल्या मित्रांना घेऊन फिरतो, मित्रांच्या बाईकवर जातो. आपण तितका तो जो बॅरियर होता मैत्रिणीचा, भावाचा, बहिणीचा, तो ब्रेक केला का? नाही केला. आपण संभाषण करतो घरी आल्यावरती. आजही आपण मुलीला म्हणतो की तू माझा मुलगा आहेस. हो, आपण म्हणतो मुलीला की तू माझा मुलगा आहेस. का? मुलगी नसू शकते का? तिने मुलगाच व्हावं का? मुलगा असा वेगळा काय असतो? आपण तिला हे म्हणत असताना तू माझा मुलगा आहे म्हणजे ती कुठेतरी कमी हे दाखवतो. मला असं वाटतं ना की मुलींना कमी दाखवण्यापेक्षा तिला आपण तिच्या बरोबर आहोत किंवा हे तुझं जास्त आहे आमच्यापेक्षा, हे असायला हवं. आता आपण ज्या विषयावरती बोलतोय की लहान मुलींवर होणारे अत्याचार किंवा बऱ्याचशा गोष्टी, आजकाल ही गोष्ट खूप प्रामुख्याने दिसते की स्त्रियांना आधी तिच्या घरच्यांशी लढावं लागतं. बऱ्याचदा जो अन्याय करणारा असतो तो तिचा काका असतो, मामा असतो, भाऊ असतो किंवा अमुक कोणतरी असतो. हे तिचं जे इन्सिक्युअर फील होणं जे आहे हे घराबाहेरून नाही, आधी घराच्या आतून सुरू होतं इन मेनी केसेस. म्हणजे इथून सुरुवात आहे त्या भीतीची. आणि प्रत्येक वेळेला स्त्रीला अलर्टच राहावं लागतं, वागताना, बोलताना, उठताना, हसताना, एखाद्या अनोळखी माणसाशी संवाद करताना किंवा एखाद्या ओळखीच्या माणसाशीही बोलताना, भेटताना. इतकं सातत्याने त्या व्यक्तीला अलर्ट राहावं लागतं. आणि तर मग अशा ह्या सिनारिओमध्ये तुझं काय म्हणणं आहे? मला ना नेहमी वाटतं की स्त्रियांना किंवा पुरुषांना, आपण म्हणतो ना की स्त्रियांना आता आरक्षण मिळालं, त्यांच्यासाठी 2 सीट रिझर्वड आहेत, किंवा हे जे काही आपण त्यांना दाखवतो ना की हे तुमच्यासाठी आम्ही करतोय. मला वाटतं स्त्रियांना जे मिळतंय ना त्याच्यापेक्षा पुरुषांनी स्त्रियांवरती जे काही अत्याचार किंवा त्यांना जे कंट्रोल्डमध्ये ठेवलंय ना त्याच्यामुळे, म्हणजे तू सरस बघ, बाईक चालवताना मुलगी सिग्नलवरती बघ, किंवा गाडी चालवताना, स्कूटी चालवताना मुलगी तिचे पाय खाली ठेवते लगेच. तर मला वाटतं ना की ही भीती जी आहे ना स्त्रियांमध्ये, परफॉर्मन्सचा जो काही त्यांना एक फोबिया दिलाय तो आम्हीच दिलाय, पुरुषांनीच दिलेला आहे. तिला आम्ही आजपर्यंत कंट्रोलमध्ये ठेवत आलो. आणि एक मेल इगो आमचा पूर्ण करण्यासाठी स्त्री खाली आहे, स्त्री कमी आहे हे तिला दाखवत आलो. तिला डीएनएच मित्र म्हणतात जेनेटिक्सच खराब केले आम्ही. पुरुषांनी त्या स्त्रियांना, काही पुरुषांनी इतकं कंट्रोलमध्ये ठेवलं. त्याच्यामुळे आज तू बघितलंस ना, आत्ताही स्त्रीने बाहेर जायचं तर भावाला घेऊन जा, सोबत हा असायला हवा,
पाहुणे आले तर तू आत थांब, हे वगैरे वगैरे सगळंच. तिला तो फ्रीडम, तिला तिचा जो असला पाहिजे ना कणा बाणा, हा तिला कधी वर आणूच दिला नाही. तिला आजपर्यंत नेहमी ते प्रॉन्स असतो ना असा वाकलेलाच ठेवला. तिला कधी असं स्ट्रेट नाही होऊ दिला. त्याच्यामुळे आपण आजही बघ, आम्ही मुलं गाडी चालवताना सरास मुलगी समोर आली का म्हणतात, अरे मुलगी आहे ना, मी तर ठोकणारच. अरे ती मुलगीच असेल, ठोका घ्या, लडकी आहे. मग हे कशामुळे? मग मला वाटतं का नाही, हे आपणच तिला आजपर्यंत कंट्रोलमध्ये ठेवलं. आपण तिला इतकं घाबरवून ठेवलं की ती इतक्या ओपनली जेव्हा प्रवास करते तर तिचा तो फिअर असतो, माझी ओढणी सांभाळू, मी बघू का मी कसं गाडी चालवते, का सिग्नल तर नाही. मी अशा मुली बघितल्या ना की 2 चौकामध्ये घाबरलेल्या थांबलेल्या असतात की आता मी कशी बाहेर निघू, आणि पी 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 पी. आणि मुलं मी असे पण बघितले, मुद्दाम मुलगी बघितला हॉर्न वाजवून तिला अजून सप्रेस किंवा अजून तिला त्या सिच्युएशनमध्ये आणतात, ऑकवर्ड सिच्युएशनमध्ये आणतात. हे करणारे ना, की आम्हाला माहिती आहे, बऱ्याच पुरुषांना माहिती असतं की स्त्रिया आमच्यापेक्षा खूप भारी आहेत, पण त्यांना कंट्रोलमध्ये ठेवल्याशिवाय मेल युग कसा आमचा पूर्ण होणार. तर काही मुलांचा, काही स्त्रियांना दाबण्यामध्ये त्यांना वाटतं की आपला मेल युग आहे, आणि त्याच्यामुळे त्यांना वाटतं की आपण खूप ग्रेट आहोत. कारण मुलांमध्ये कॉम्पिटिशन जर झालं तर ते फेअर कॉम्पिटिशन असतं, फिजिकल लेवलवरती, त्याच्या एज्युकेशनवरती असेल, किंवा बघ ना, मुली ज्या वेळेला मुलं निवडतात तेव्हा तो कसा दिसतो, त्याचं हे काय, आर्थिक काय, किंवा वगैरे वगैरे सगळं चेक करतात. मुलं काय चेक करतात? मुलगी सुंदर आहे की नाही, बरोबर, ती गोरी असायला हवी आणि ती सुंदर असायला हवी. मुलांचं तेच आहे, माझी बायको याच्या बायकोपेक्षा सुंदर आहे. फार फार बाईल असतो तो. काळा मुलगा असला तरी त्याला मुलगी गोरी पाहिजे, गोरीच हवी. मुलींचं ते नाहीये ना. तर हे जे काही आहे ना, डिसबॅलन्स करण्याचं जे काम आहे, म्हणजे आमचं सिलेक्शन, मी कसाही असेल पण मला छान हवं. बरं, ती छान हवं तर कशा करता, तर ती घरात थांबणार, तिला मी डांबून ठेवणार, तिला मी कंट्रोल करणार. ही समाजामधलं जे काही विचारसरणी आहे ना, ही जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत पिढ्या बदलणार नाहीत. म्हणजे लहान असताना ती आई वडिलांच्या कंट्रोलमध्ये असते, मोठी झाली, लग्न झालं का ती भावाच्या कंट्रोलमध्ये असते, त्याच्यानंतर नवऱ्याच्या शब्दात असते, त्याच्यानंतर मुलांच्या शब्दात असते, आयुष्यभर ती फक्त कंट्रोलमध्ये असते. आणि कधीच तिला ती काय आहे हे कळत नाही. म्हणजे मी माझ्या मम्मीला पण बघतो ना, तर आम्ही जेव्हा मम्मीला घेऊन फिरतो, तर माझी मम्मी जेव्हा एका झोपडपट्टीमध्ये त्यांचं आयुष्य गेलं, तिथून मग आम्ही गोरेगावमध्ये शिफ्ट झालो. जेव्हा त्यांचा चांगला काळ आला, नवीन पोपटानंतर आम्ही जन्माला आलो, तर माझी मम्मी म्हणते की तुम्हाला घडवण्यात, तुम्हाला वाढवण्यात माझं आयुष्य गेलं. तुझे बाबा पप्पा प्रोग्राममध्ये असायचे, आणि मग कोल्हापूर वगैरे हे दौऱ्यामध्येच ती जे काही फिरली ते फिरली पप्पांबरोबर. नवीन पोपटाच्या वेळेला जे आनंद मिलिंद नाईट्स असायच्या, प्रोग्राम्स, ऑर्केस्ट्रा, तेव्हा ती फिरली त्यांच्याबरोबर, तेव्हा आदर्श झाला. तर ती म्हणते की तुम्ही आत्ता, तुमच्याकडे सगळं आहे ह्या पिढीमध्ये, तुमच्याकडे, तू आदर्श, हर्ष, तुमच्याकडे, तुम्ही फिरा, जग बघा, आणि तुम्हाला हे तुम्ही कमवलं आहे, तुम्ही बघितलं पाहिजे, तर तुम्हाला अजून आयुष्य कळेल. तुम्ही माझ्यासारखं घरात राहू नका, तुम्ही जग बघा. ही सांगणारी कोण? आमची आई, जिने जग नाही पाहिजे. म्हणजे माझ्या आईचं शिक्षण 7वी, आणि ती स्वप्न बघते तिचा मुलगा MD मेडिसिन होण्याचं. तर 7वीतल्या बाईने जर मुलगा MD मेडिसिन केला, तू विचार कर, MD मेडिसिन जर माझी आई असती तर मी काय असतो, सायंटिस्ट वगैरे असतो मी. तर एका स्त्रीमध्ये खूप ताकद असते. खरं. आणि हे कंट्रोल करणारा ना, त्या विचाराचा पुरुष पाहिजे, तर ते होतं काहीतरी. ते नसेल ना, तर तो फक्त स्वतःच्या इगोमध्ये खुश असतो की मी मेल इगोमध्ये, हा मी खूप भारी, माझी बायको ही. हा डिसबॅलन्स कुठेतरी बॅलन्स झाला पाहिजे समाजातला. खरंय, खरंय. आणि तू इतकं स्पष्टपणे तुझे विचार मांडतोयस की तुझ्या विचारांमधली स्पष्टता सुद्धा तितकीच प्रकर्षाने दिसते तुझ्या उत्तरातनं. मला वाटतं आपल्या गप्पा चालूच राहतील. अजून खूप काही विचारायचं आहे, अजून खूप काही उलगडून घ्यायचं आहे तुझ्याकडनं. पण अजून एक प्रश्न तुला विचारेन की तू मुंबईत गेले कैक वर्ष राहतो आहेस. तू लहानाचा मोठा इथे झालास, या वास्तूत झालास, इथल्या नवीन नवीन जागा तू एक्सप्लोअर केल्या असशील. तर मुंबई म्हटलं की तुझ्या डोक्यात काय येतं? मुंबई म्हणजे जे तू पहिला प्रश्न मला विचारस ना, की तुझ्यात पॅशन आहे हे सगळं करण्याचं, दॅट इज बिकॉज ऑफ मुंबईकर. मी मुंबईत राहिल्यामुळे, मुंबईत जन्म घेणं ना, मी म्हणतो जे जे मुंबईत जन्म घेतात ना, त्यांच्यात एक वेगळी ऊर्जा आहे. खरंय. असं नाही की सोलापूर मधल्या माणसांमध्ये ती ऊर्जा नाहीये, कोल्हापूर मधल्या नाहीये, पण तव्यावरती कसा तो गरम असतो की नाही विषय, तर चटचट चटचट, तो मुंबई तो तवा आहे. तुम्हाला तिथे तो नाचवतो म्हणजे नाचवतो, तुम्हाला पळणंच भाग आहे. मुंबईमध्ये राहणं ना, लहान मुलगा असेल, मोठा असेल, कॉलेज गोईंग असेल, तुमच्या सर्वांसाठी तो दिवस, यू नीड टू प्रूव्ह युअरसेल्फ. कॉलेजला पोचणं,
स्त्री कामाला जाते, हो. पुरुष कामाला जातात, डब्बा खाणं, ट्रेनचा प्रवास, हे सगळं घरी येऊन परत ते हसणं आहे, माझा परिवार. तो 2 तासच घरी माणूस येतो, बरोबर, अर्धा टाइम त्याचा ट्रॅफिकमध्ये जातो, तरीही त्याचं प्रेम मुंबईचं कधीच कमी होत नाही. कारण मुंबई तुमच्याकडनं घेते श्रम, पण तुम्हाला आयुष्य देते. म्हणून मला वाटतं ना की मुंबईकर खूप लकी आहेत, त्यांना सगळं आहे इकडे. त्यांना समुद्र किनारा आहे, त्यांना अरे कॉलनीचा हिरवळ आहे सगळी. तू बघ ना मुंबई किती डायव्हर्सिफाईड आहे. इथे चिता पण आहे, इतकं सगळं आहे ना. आपल्याकडे इथे लेपर्ड आहे, म्हणजे आपल्याकडे बिबट्या आहे इथे. तिथेच तलावाच्या इकडे मगरी आहेत. त्याच्यानंतर शेजारी समुद्र आहे, सगळे. तू बघ, जर भारत तू पाहिलास ना तर आपण भारतामध्ये ज्या ज्या गोष्टी बघतो, विचार करतो, त्या सगळ्या गोष्टी आहेत तिकडे. मोठ्यात मोठं मंदिर आहे, मस्जिद आहे. तू मंदिरात बद्दल गेलीस, मुंबादेवी बघ, वाळकेश्वर बघ, इथे हाजी अली बघ. युनिटी इन डायव्हर्सिटी काय असते ते मी मुंबईत शिकलो, बघितलं. म्हणजे माझे मित्र तू जर पाहिलेस ना तर अर्धे मुस्लिम, अर्धे युपी बिहार मधले, पंजाबी. माझी शाळा एमटीएस खालसा हायस्कूल, इंग्लिश शाळा, पण ती खालसा समूहाने सांभाळलेली. किंवा 26 जुलै मधला मी प्रसंग तुला सांगेल की ज्या वेळेला मुंबई पाण्यात होती आणि आम्ही म्हणजे वडिलांचा खूप वेगळा किस्सा आहे तो, की आमचं घर पाण्यामध्ये डुबत होतं त्यावेळेला. आणि त्यावेळेला पाणी वाढत वाढत असताना माझे वडील आम्हाला घेऊन त्या चाळीतल्या घरी गेले, तिथे ते रेसल वगैरे करायचे. आणि तिथून मग त्यांनी तो एक हार्मोनियम मला दिला, आदर्शला एक दिला, हर्षदला तबला दिला. आणि आम्ही सगळं ते डोक्यावरती घेऊन त्या पाण्यात चालत होतो. आणि घरामध्ये ना, आणि टेलिव्हिजन आहे, व्हॅल्युएबल्स ह्या आहेत, तुमचे सगळे इन्स्ट्रुमेंट घेऊन तुम्ही चालला आणि होता. हा प्रश्न आम्ही पप्पांना विचारला की पप्पा तो टीव्ही नाही घ्यायचा, ते हे नाही घ्यायचं, ते नाही घ्यायचं. मग वरती गेल्यावरती पप्पा म्हणाले, जेव्हा मी तुमच्या दुसऱ्या बिल्डिंगच्या घरी पोहोचलो, तिथे गेल्यावर म्हणाले की हे जर वाचलं ना तर 100 गोष्टी घेऊ. मग ते मला कळालं की दुसऱ्या दिवशी घरी तिकडे जेव्हा पाणी उसरलं होतं तेव्हा मी पाहिलं की घराचे पेपर्स, त्या ज्या आपल्याला वाटतात आयुष्याला लागणाऱ्या गोष्टी, त्याही नव्हत्या. बट माय डॅड वॉज सो हॅपी की जो चाहिए था वो बच गया. त्यांचं होतं की घर पुरा जाय, ये बच गया ना वो 10 आएगा. तर हा जो त्यांचा मी बघितलाय ना, हा का तर मुंबईकर असल्यामुळे. मी तेव्हा गोरेगावमध्ये डक्ट ओपन केले होते, सगळे रस्त्यावरचे जे असतात ना मॅनहोल्स वगैरे, त्याच्या अवतीभोवती 4-5 मुस्लिम मुलं थांबली होती की कोणी इथे पडू नये. आपण जे आता म्हणतो ना की मुस्लिम्स आणि हिंदू आणि मुस्लिमाला चाललाय, तेव्हा मी ते मुस्लिम्स पण पाहिले. मुंबईमध्ये तुम्ही मुंबईकर असता, तुम्ही जाती आणि ह्या सगळ्या वेगळ्या असतात. खरंय, अस्सल मुंबईकरामध्ये या सगळ्या क्वालिटीज आहेत आणि या सगळ्यातनं तो जातो. इतक्या धकाधकीच्या स्केड्यूल मधनं जातो तरी रात्री निवांत तो असतो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच. तर उत्कर्ष, तू आतापर्यंत बऱ्याच पक्षांची गाणी केलेली आहेस, परंतु त्यातला एखादा आवडता नेता कोणता आहे असं जर विचारलं तर कोणा एकाचं नाव काय घेशील? एकाचं घेण्यापेक्षा आहेत, माझ्या जिव्हाळ्याचे खूप आहेत. म्हणजे ज्यांना मी आयडल म्हणून बघतो, ज्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी मला प्रभावी वाटतात त्यांच्या, तर तसेच खूप आहेत. त्याच्यामधली 2-3 नावं तुला सांगेल की प्रकाश आंबेडकर सर एक आहेत, किंवा शरद पवार सर आहेत. आणि म्हणजे विशेषतः मी तुला ना प्रकाश आंबेडकर सरांबद्दल सांगेल की स्वाभिमानी लढा कसा असतो तो. आणि शरद पवार सरांबद्दल मी सांगेल तुला की चाणक्य कसा असावा. मी जेव्हा त्यांचं गाणं केलं, त्यांची जीवनगाथा गाणं करत असताना मी जेव्हा त्यांचा अभ्यास करत होतो ना, तर त्यांचा जीवनपट, त्यांनी पॉलिटिशियन होत असताना त्याच्यापूर्वी काय काय केलं, ते कॉलेज लाईफमध्ये कसे होते, हे सगळं वाचत असताना मी जेव्हा त्यांना 1-on-1 भेटलो, तर तेव्हा आपल्याला वाटतं की अरे हे इतकं भव्य व्यक्तिमत्व आहे, राष्ट्रपती होऊ शकतं, इतकं मोठं ते व्यक्तिमत्व. आणि जेव्हा मी त्यांच्यावर कॅबिनमध्ये 1-on-1 बसलो होतो, तेव्हा त्यांनी मला कधीच हे जाणू दिलं नाही की मी खूप मोठा राजकारणी आहे. त्यांनी मला प्रश्न विचारला की डॉक्टर तुमचं क्लिनिक कुठे आहे? मग मी त्यांना सांगितलं पुण्यामध्ये, अक्रोडीमध्ये, पिंपरीमध्ये. मी हे सांगितल्यावर त्या क्लिनिकच्या अवतीभोवतीचा रस्ता हा आहे, इथे हे आहे, तिथे ते आहे, माझ्यापेक्षा जास्त गोष्टी त्यांनी सांगितल्या मला. मला असं वाटलं की ह्या माणसाच्या डोक्यामध्ये रोड मॅप किंवा ह्या सगळ्या महाराष्ट्राचा मॅप कसा, तिकडच्या माणसांचं, हे मला नवीन शिकायला मिळालं की माणसांना तुम्ही कसं ट्रीट करायचं. आणि बिग बॉस जेव्हा मला आला होता ना कॉल, तेव्हा मी त्यांच्या समोर होतो. आणि जेव्हा मी कॅबिनच्या बाहेर आलो आणि पप्पांना सांगितलं की बिग बॉसचा कॉल आला पप्पा, असं आहे, म्हणजे जा जो मास्टर माइंड मला मिळाला खिताब बिग बॉसमध्ये, मला वाटतं मी त्या मास्टर माइंड समोर होतो त्या दिवशी. आणि त्यांच्यामुळे मी बिग बॉसमध्ये बरंच त्यांना फॉलो केलं. खरं तर ज्या वेळेला
वेगवेगळे सेलिब्रिटीज यायचे आणि म्हणायचे की उत्कर्ष तू तुझा पत्ता सगळ्यात एंडला टाकतोस, सगळ्यांचं कळाल्यावरती तू मास्टर माइंड आहेस. तर मी ह्यांचं गाणं तेव्हा गेलं होतं आणि तेव्हा मी ह्यांचं चारित्र्य आणि हे सगळं वाचत असताना मला कळालं की पॉलिटिक्स में पॉलिटिक्स जैसा ही रहना चाहिए. तरी तो गेम होता बिग बॉसमध्ये. तर त्यांच्याकडनं हे मला शिकायला मिळालं. क्रेझी क्रेझी आहे हे पण. खूप छान वाटतंय मला तुझ्याशी गप्पा मारताना. आणि उत्कर्षाला आम्ही जसं पाहिलंय, जेवढं पाहिलंय त्याहीपेक्षा थोडासा वेगळा उत्कर्ष आम्हाला इथे खरं तर दिसतोय. आपल्या गप्पांची मैफिल चालूच राहणार आहे, पण आता आपण थोडंसं आपल्या गप्पांना इंटरेस्टिंग वळण देऊया आणि आपल्या ह्या एपिसोडच्या पहिल्या सेगमेंटकडे वळूया, ज्या सेगमेंटचं नाव आहे सेलिब्रिटी डिश. ओहो. तर ह्यामध्ये तू पाहू शकतोस की आत्ता ह्या क्षणाला सुद्धा तू वेगवेगळे पदार्थ खातोय. तिथे प्रॉन्स, स्क्विड्स, चिकन सगळं आहे, वेगवेगळ्या चवींचं आहे, वेगवेगळे पदार्थ आहेत. तसे आपल्या आयुष्यात काही माणसं असतात जी वेगवेगळ्या स्वभावांची असतात. तर तुला त्यांना पदार्थांशी किंवा चवींशी जोडायचंय. ओके, अशा काही तुझ्या जवळच्या माणसांची मी नावं घेईन. सगळ्यात पहिलं नाव आदर्श शिंदे. आदर्श शिंदे पाणी. आयुष्यामध्ये काही नसेल तरी चालेल, पाणी असायला हवं. तर आदर्श शिंदेचं ते महत्व आहे आमच्या घरामध्ये की तो ना खूप वेगळा आहे. म्हणजे आदर्शचे जे नाव आहे ना, आदर्श तो तसाच आहे. वेळेला बाप होतो, वेळेला भाऊ होतो, वेळेला मित्र असतो. म्हणजे मी केलेले सगळे कांड आदर्शला माहिती आहेत. मग मी मस्ती म्हणजे तर मी करत असलेलं सोशल वर्क त्याला माहिती आहे. बरं, आणि कसं होतं ना की कधी कधी काहीतरी करायचं असतं, कोणातरी जाऊन मारायचं असतं, तेव्हा तो फोन पण मलाच येतो त्याचा, अरे इसको देख के ऐसा ऐसा कर रहा है. मग तो ट्रोलर असो किंवा कोणी असो, पार्टनर इन क्राइम. म्हणजे आदर्श इज म्हणजे पप्पा जर आहेत ना आनंद शिंदे आहेत, तर युवा आनंद शिंदे म्हणजे आदर्श शिंदे. आयुष्यात तर पाणी म्हणजे आदर्श शिंदे. क्या बात आहे. जिस रंग में डालो रंग जाएगा वो. क्रेझी क्रेझी उत्तर आहे, आवडलंय फार मला. पुढचं नाव संतोष लाचमाने. संतोष लाचमाने त्यावेळेला ना मिळालेले गुरु होते जे मला गाणं शिकवायचे. तर ते त्यांना मी म्हणेन ना की सुरुवात असते आपली, तो कुठल्याही डिश मधला सुरुवात जे असते ना, तेल जेव्हा आपण टाकतो ते तवा गरम झाला की नाही चेक करायला, तेव्हा आम्ही ज्या वेळेला गरम होत होतो कलाकार म्हणून दोघं आम्ही गायला निघालो. संतोष लाचमाने यांनी आमचं पहिलं गाणं तयार केलं होतं. त्यांनी आम्हाला पहिलं तयार केलं दोघांना पण. तर त्यांचं ते आजपर्यंत त्यांचं नाव मला आठवत आहे का, तर त्या माणसाने पहिल्यांदा सुरुवात केली होती उत्कर्ष आणि आदर्शची, म्हणून ते तेल. ओके ओके. पुढचं नाव आल्हाद शिंदे. अरे आल्हाद शिंदे. आल्हाद शिंदे म्हणजे तुला मी सांगेन ना, एक तर आल्हाद कोण आहे आमच्या प्रेक्षकांनाही कळू देत. आल्हाद शिंदे बघ, मी आज सांगतोय तुम्हाला की आल्हाद कोण आहे. माझा शब्द लक्षात ठेवतो. आल्हाद कोण आहे त्यापेक्षा आल्हाद महाराष्ट्राचा असेल हे महाराष्ट्र म्हणेल. म्हणजे आमची पुढची येणारी पिढी आल्हाद आहे खरं तर. आणि आत्ताच म्हणजे काही दिवसापूर्वी आम्ही एका होळीच्या कार्यक्रमामध्ये गायलो. तो माझ्याबरोबर गायला आणि अमय खोकर सरांनी त्याला तिथेच, तो आता 11वीमध्ये, त्याला तिथेच सांगितलं की तू माझ्या नेक्स्ट फिल्ममध्ये गातोय. तर वो छोटा पॅकेट बडा धमाका आहे. तर आल्हाद आहे ना, वो छोटा बॉम्ब आहे. तुला माहिती आहे पान असतं, पान जेवण सगळं झाल्यावरती जे एंडला येतं ना पान, और उसका अलग एक फ्लेवर आहे, त्याचा एक वेगळा फ्लेवर असतो, तर सगळ्या फ्लेवरवरती भारी पडतो. वो पान आहे वो. क्या बात आहे. आणि तुम्ही काही थांबत नाही, तुम्ही कोणीच थांबत नाही, न थांबण्याचं ठरवून आलेलं आज सगळे. ओके. पुढचं नाव जय दुधाणे. जय दुधाणे माझा खूप जवळचा मित्र आहे खरं तर. आणि बिग बॉस मध्ये मला असा एक मित्र मिळाला जय दुधाणे. आणि बघ बरेच जण म्हणतात ना की मैत्री फक्त त्या शो पुरती असते किंवा त्या कार्यक्रमापुरती असते, पण तसं नाही आहे. जयची आणि माझी मैत्री, जसे आम्ही तिघे आहोत ना, हर्ष, उत्कर्ष, आदर्श, तसा जय माझ्यासाठी चौथा भाऊ आहे. आणि जय म्हणजे कधीही कॉल करेल, त्याला ताप, सर्दी, खोकला काही असेल किंवा मी त्याला कधीही कॉल करेल, हक्काने कॉल करणारा आणि भावासारखा. मदर फ्रॉम अनदर मदर जी व्याख्या आहे ती त्यासाठी आहे. तर जयसाठी मी म्हणेन, जय ना सिझलिंग ब्राउनी है. गरम भी है, हॉट भी है, ठंडा भी है, जो भी है, जैसा भी अच्छा है. तर तो खूप चांगला आहे खरं तर. आणि माणसांनी त्याला बिग बॉस मध्ये जे पाहिलं त्यापेक्षा व्यक्तिमत्व म्हणून तो खूप वेगळा आहे. ओके. पुढचं नाव गणेश आचार्य. गणेश आचार्य.
गणेश आचार्यांना मी प्लॅटर म्हणेन, पूर्ण एक चिकन प्लॅटर, व्हेज प्लॅटर, थाळी आहेत, थाळी. तर थाळी असते ना सगळी, त्याच्यात सगळं असतं. सगळं आलं. म्हणजे मी जे काही आता हलतो ना, पाय हलतात, मी डान्सर, बऱ्याच जणांना वाटतं की अरे हा चांगला डान्स करतो. मी काहीच करत नाही. मी त्यांना बघितलं, त्यांच्याकडून जे शिकलो, त्यांनी जे काही माझ्यावर संस्कार केले त्यावेळेला किंवा आत्ताही, म्हणजे मी कुठल्याही फिल्म्स करतोय तर त्याच्यामध्ये 90% माझे कोरिओग्राफर तेच आहेत. आणि त्यांच्यातला एक खूप वेगळा गुण आहे, ते तुम्हाला ना मराठी गाणं आहे किंवा मराठी कलाकार असं ठेवत नाहीत. म्हणजे माझ्या फिल्मचं कोरिओग्राफी ते करत असताना रोहित शेट्टी सर, करण जोहर सर किंवा असंख्य हिंदीमधले अभिषेक बच्चन सर, ह्यांना ते गाणं ऐकवतात. उत्कर्ष गाणं कर रहा ये वो है, यानी शिंदे ना उनका, अरे हम जानते हैं आपको, अरे बहुत अच्छा. आणि मग तेव्हा मला वाटायचं की अरे फार काही एवढं गरजेचं नव्हतं, तरी हे इतकं इम्पॉर्टन्स देतात आणि ते तुम्हाला कलाकार म्हणून ट्रीट करतात. तर त्यांनी मला जे म्हणजे पुष्पाचं जे गाणं आता तुम्ही बघितलं असेल, महाकाली वगैरे, तर ते गाणं कसं मी शूट करतोय हे ते माझ्यावर मला सांगायचं त्यावेळेला, की हे बघ असं फार काही गरजेचं नव्हतं ते, पण ते शिकण्यासाठी की बघ एक नवीन गाणं आपलं शूटिंग होतंय, हे गाणं चालू आहे हैदराबादमध्ये. मला असं वाटायचं की हा माणूस किती साधा आहे रे, की मी यांच्याकडे फक्त एक फिल्मचं गाणं करतोय आणि हा माणूस माझ्याबरोबर इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी शेअर करतोय. म्हणजे ते वडील आणि मी मुलगा इथपर्यंत ते पोचतं. तर आपण खूप मोठे आहोत असं नाहीये, ही माणसं खूप मोठी आहेत आणि ह्यांच्याकडनं कळतं की आपण जमिनीवर कसं राहायचं. तर मी म्हणतो हे प्लॅटर आहेत, तू त्यांना ततड ततड दे, वो आग लगा देंगे, खली वली दे, आग लगा देंगे, चिमणी उडाली भरपूर, पोपट पिसाटला म्हण, आग लगा देंगे. बरं, त्यांचं प्रेम फक्त माझ्यावर नाही आहे, त्यांचं विशेष प्रेम पप्पांवर आहे. मराठीमध्ये कोणतंही काही असेल ना, तर त्यांचं असं असतं की आनंद गायगा गाणं, आनंद शिंदे गाणं चाहिए. तर बऱ्याच मराठी फिल्ममध्ये जे त्यांनी कोरिओग्राफ केलं त्याचा आवाज आनंद शिंदे. तर हे त्यांची मैत्री वेगळी आहे. तर मी असे 2-3च माणसं आहेत, महेश मांजरेकर सर किंवा गणेश आचार्य सर, हे आहेत जे मी त्यांना वडिलांच्या ठिकाणी मानतो. पुढचं नाव स्वरांजली. स्वरांजली कसं आहे ना, स्वरांजलीचं कौतुक करावं तिथं कमी आहे. म्हणजे आता काकू आमची वारली कोरोनामध्ये, तर ती आहे ना, आई कशी असते ना, काकू कशी असते, तर तशी येते लहानपणापासून तशी. आणि खूप समंजस, तिने कधीच हे नाही केलं की मी मिलिंद शिंदे किंवा शिंदे घराण्यातली एकुलती एक मुलगी आहे. खूप प्रेमळ, 10 भावांना समजून घेणारी, 10 भावांचं ऐकून घेणारी. आणि आमच्या घराकडे कसं आहे ना की खूप फ्री आहे, तर तुला जे आवडतं ते कर. पण आपण म्हणतो ना की अरे मुलगी मग वाया जाते का, जे असतं ना की ही मुलगी वाया जाईल वगैरे, ती त्या सगळ्या गोष्टींवरती एक चपराक आहे. मला वाटतं आताच्या जे काही माणसं म्हणतात ना, ती आमच्या सगळ्यांची इज्जत राखून, आपण म्हणतो ना की नाक भावांचं राखते वगैरे वगैरे, तिने आमची मान नेहमीच उंचावली. तर स्वरांजली माझ्यासाठी खीर आहे, खूप आवडीचं आहे माझं ते. आणि गव्हाची खीर जशी असते खूप आवडीची, खूप गोड. आणि खीरला ना एक असं असतं ना की आपल्या गावातली वेगळी असते, गव्हाची वेगळी, तांदळाची वेगळी, तिला एक टच असतो कल्चरचा. तसा तिला कल्चरचा टच आहे. तू जर पाहिलं स्वरांजलीला तुला कळेल की कल्चरड मुलगी, एकदम शांत निवांत आपलं आपलं काम, म्हणून ती मला खीर वाटते. तुझ्या एकंदरीत सगळ्या बोलण्यावरून मला लक्षात आलंय की तुमच्याकडे सगळे 101 आहेत, पण ठरवून आलेलात तुम्ही की काहीतरी वेगळं करायचंय. पण ही प्लस पॉइंट तुमच्या सगळ्यांच्या मला वाटतं उरात आहे की तुम्ही सगळे मातीतली माणसं आहात. बरोबर. आणि ते सगळे ते काय म्हणता येईल स्वपण आणि ते युनिकनेस तुम्ही सगळ्यांनी जपलेलं आहे. पुढचं नाव महेश मांजरेकर. महेश सर म्हणजे प्रिन्सिपल माझ्यासाठी खरं तर. म्हणजे आयुष्याला एक वेगळं ना, मी त्यांना बघितलं का ते म्हणालो होतो बिग बॉसमध्ये असताना की जब तक बिकाना था कोई पूछता ना था, तुमने खरीद के अनमोल कर दिया. म्हणजे मी ज्या वेळेला बिग बॉसमध्ये होतो आणि महेश सरने विचारलं की उत्कर्ष तुला वाटत नाही की तू ॲक्टर झाला पाहिजे, आणि म्हटलं हो सर, ठीक आहे. बाहेर आल्या आल्या पहिली फिल्म जी मला मिळाली किंवा जी मला ऑफर झाली ती महेश सरांची होती. मग त्याच्यानंतर दिप्पा लांजेकर सर किंवा मग प्रकाश पवार सर किंवा गणेश आचार्य सर यांच्यावर मी काम करतोय. पण जे महेश मांजरेकर सरांमध्ये आहे ना, वो दुनिया में किसी डायरेक्टर में नाही होगा मला वाटतं. मी तुम्हाला किस्सा म्हणून सांगेन की वीर दौडले 7 ही फिल्म मी करत असताना मी त्यांना बघितलंय की कॅन्सरमधून ते लढत असताना. आणि भोरमधला एक किस्सा की त्यांना खूप ताप आला होता. रात्री संध्याकाळी आमचा पॅकअप झाला आणि आम्ही आमच्या हॉटेल्सला गेलो. सकाळी आल्यावर आम्हाला किस्सा कळाला की रात्री महेश सर मुंबईला जाऊन ॲडमिट झाले, परत सकाळी सेटवरती आलेत आणि आता ते सीन घेणार आहेत आमचा.
त्यांना 102 103 ताप होता, तरी देखील ते त्याच एनर्जीने राणा मी बसणार, तुम्ही घ्या सीन, मी करणार. आम्हाला वाटतं की सर आम्ही त्यांचे असिस्टंट होते की बाकी अन्य पण सगळे होते, म्हणत की मी करतो. नाही ना, तुम्ही बसा रे, मी करणार. मी आवाज झालो, म्हटलं काय एनर्जी आहे यांची. मी हीच एनर्जी ना पप्पा आणि महेश मांजरेकर सरांमध्ये कॉमन, मी त्यांना नेहमी म्हणतो मला तुम्ही दोघं सेम वाटता. पप्पांचं ऑपरेशन जेव्हा झालं, बायपास झालं, तेव्हा ते जे डॉक्टरला म्हणाले होते की जर माझं बायपास करत असताना माझ्या आवाजाला काही होणार असेल, तो जो पाईप आपण टाकतो त्याच्याने जर माझा आवाज चेंज होणार असेल तर मला जगवू नका, मला मरू द्या. मला असं झालं की कारण मी तेव्हा होतो त्या ऑपरेशनच्या वेळेला, त्या 8 तास 9 तास मी बघितलंय त्यांना की आपला बाप आपल्या समोर त्याची छाती फाटते, तो हार्ट बाहेर येतो आणि हे सगळ्या गोष्टी. तेच मी महेश सरांसाठी बघितलंय की किती माणसाने पॅशनेट असावं. ते फक्त फिल्म्सबद्दल बोलतात. मी त्यांना कधी त्यांच्या गोळ्यांबद्दल किंवा त्यांच्या आजाराबद्दल किंवा मला ताप येतोय, मला अंग दुखते, कधीच मी त्यांना ह्या गोष्टीबद्दल ऐकलं नाही. म्हणजे ते आम्हाला कोल्हापूरमध्ये पन्हाळगडाच्या इथे पठार आहे, तिथे आमचा सीन सुरू होता. शूटिंग पॅकअप झाली आणि महेश सरांनी त्याच तंबूमध्ये, त्या चांदण्या ह्याच्यामध्ये आम्हाला खुर्ची, त्यांची ही फिल्म आली ना जुनं फर्निचरचं पूर्ण नरेशन दिलं. म्हणजे दिवसभर तुम्ही शूटिंग करून झाल्यावर त्यांची एनर्जी तेवढीच, कन्व्हिक्शन तेवढंच. तू त्यांना कधीही भेट, फुल ऑफ लाईफ, म्हणजे लाईफमध्ये जगणं. ते नेहमी म्हणतात की सब लोग मरने वाले रे, जी के लेने का. हे मी जेव्हा त्याचं ऐकतो ना, तर जगण्याची जी जिद्द असते ना, किंवा मैं झुकेगा नहीं सालावाला जो कॉन्सेप्ट आहे तो मराठीमध्ये हे दोन मला वाटतात, हे दोघंच आहेत जे मरणासमोर पण झुकणार नाहीत. बापरे. तर मग त्यांना कोणत्या पदार्थाशी कनेक्ट करशील? त्यांना मी ना पुरणपोळी म्हणेन त्यांना. त्याच्या मागे का माहिती आहे का, पुरणपोळी ना आपल्याकडे खूप प्युअर देवाचं स्थान आहे, म्हणजे आपण नैवेद्याला देतो. तर माझ्यासाठी जर माणसातले देव आहेत ना, हे दोघं आहेत आणि त्याच्यामध्ये महेश सर आहेत, तर त्यांना मी जर त्याच्यातला एक देव म्हणू कलाकारांमधला, तर त्याला जर अर्पण करायचं ती पुरणपोळी आहे आणि तेच माझ्यासाठी पुरणपोळी आहे. तर अशा अर्थाने आपला सेलिब्रिटी डिश हा सेगमेंट संपलेला आहे. आता आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या सेगमेंटकडे, ज्या सेगमेंटचं नाव आहे झुकेगा नहीं साला. इंटरेस्टिंग आहे. व्हेरी गुड. आत्ताच आपण इतक्या विविध गोष्टींवरती चर्चा केल्या आणि तुझा हा संपूर्ण प्रवास, तू गीतकार म्हणून, संगीतकार म्हणून, ऍक्टर म्हणून, सिंगर म्हणून, डॉक्टर म्हणून, या दरम्यान किती लोकांना तू भेटला असशील आणि किती अनुभव घेतले असशील. पण प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा क्षण येतो जेव्हा आपल्याला वाटतं की आता सगळं संपलं किंवा आता पुढे काय होणार आहे. तर अशा कुठल्या परिस्थितीतनं तू तग धरलास आणि तू त्या परिस्थितीवर मात केलीस, अशी तुझ्या आयुष्यातली झुकेगा नहीं साला मोमेंट कोणती आहे? खूप आहेत. म्हणजे झुकेगा नहीं सालापेक्षा ना मी म्हणेन की हार नाही म्हणायची. त्या गोष्टी, अशा गोष्टी असंख्य माझ्या आयुष्यात आल्या. मला मी कॉमेडी एक नॉर्मल सांगतो प्रेक्षकांना की ज्या वेळेला माझ्या वडिलांनी मला सांगितलं की तू गाणं करू नकोस आणि मेडिकल करायला पाहिजे, त्यांना असं वाटायचं की हा जर गाणं करत राहिला तर डॉक्टर नाही बनणार, आपला गायक डॉक्टर नाही बनणार. जर गाणं करत राहिला तर डॉक्टर नाही बनणार. तर ते बोलायचे, मग इंजेक्शन कसं मारणार तू, जर गाणंच करत राहिलास तर. हे गाणं म्हणजे वेड आहे, हे आता नाही नंतर करायचं. तर 6 डिसेंबरला ना स्टेजवरती पप्पा, खूप माणसं होती, मला वाटतं 4-5 लाख माणसं होती आणि माझं पहिलं गाणं आलं होतं, अल्बम आला होता माझा भीमराव एकच राजा. आणि तेव्हा पप्पा त्या 4-5 लाखांसमोर बोलले होते की उत्कर्ष शिंदेंनी डॉक्टर बनावं, गाणं तरी नंतर करावं. मला ते इतकं टच झालं होतं ना, मला खूप वाईट वाटलं होतं की माझं पहिलं अल्बम आलाय, माझा अल्बम हिट चाललाय आणि तुम्ही असं कसं बोलता, यू शुड अप्रिशिएट मी. तर मी ते डोक्यात ठेवलं होतं की मी तुमचं स्वप्न पूर्ण केलं, मैं तो कलाकार बनूंगा ही बनूंगा. तर मग मी ते करत 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 कलाकार झालो आणि आता ती सिच्युएशन आहे की मी संगीत करतो आणि ते गाणं गातात. आई ग, हे कमाल आहे, हे कमाल आहे. म्हणजे त्यांचा आवाज जर बसला तर ते हक्काने कॉल करतात, आई ये शोकरा ये माझा शोकर. हा बदल आहे का, तर मी आधी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. आई वडिलांचं स्वप्न जर तुम्ही पूर्ण केलं तर तुमचं स्वप्न पूर्ण करायला तुमच्याकडे आयुष्य असतं. आणि मग झुकेगा नहीं साला पेक्षा झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए. अरे कमाल आहे. खूप द मोस्ट प्राऊड मोमेंट आहे ही तुझ्या आईबाबांसाठी. तर आता आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या सेगमेंटकडे, ज्या सेगमेंटचं नाव आहे के रायता फैल गया. हो. हा, तर मी तुला 2 ऑप्शन देणार, त्यातला तुला एक निवडायचा आहे. हा रूल आहे आपल्या ह्या सेगमेंटचा की तुला एकच काहीतरी निवडावं लागेल. ओके. डॉक्टर की सिंगर? सिंगर.
आनंद शिंदे की आदर्श शिंदे आवडता सिंगर? आवडता सिंगर आदर्श शिंदे. ओ खूप ऑनेस्ट उत्तर आहे. गौरव महाराष्ट्राचा की नाद करा पण आमचा कुठं? नाद करा पण आमचा कुठं. ओके ओके, थेट होती उत्तर. कारण सेगमेंट त्याच्यामध्ये ना महत्व कसं आहे ना, गौरव महाराष्ट्राचा हे माझं पहिलं गाणं होतं की मी कलाकार म्हणून काय आहे हे मी जेव्हा पोहोचलो त्या माणसांना कळालं. पण नाद करा आमचा कुठं हे माझी परीक्षा होती. एका दिवसात तुला जेव्हा की बाकीची गाणी जेवी प्रफुल्ल यांनी केली होती तर माझ्यासाठी ते कॉम्पिटिशन होतं की तू कर, एकच गाणं आहे आणि तुला त्या एका गाण्यासाठी त्यांना वाटतं की तू करू शकतोस, तर तुझं ते एक गाणं महाराष्ट्राला वेळ लावणारं पाहिजे. त्यांचं ते नरेशनच तसं होतं की गाणं मला हिट हवं, उत्कर्ष कुछ भी कर, पॉलिटिकल गाणं हिट चाहिए. आणि ते कॉम्पिटिशन पणा लागतो ना आपण की आता ह्या वेळेमध्ये ह्या कंडिशनमध्ये कसं करणार, म्हणून ते माझ्यासाठी नाद करा पण आमचा कुठं. आणि आनंद शिंदे आणि आदर्श शिंदेपेक्षा मला आदर्श शिंदे प्लेबॅक म्हणून का तुला सांगतो मी, कारण का हे बघ, प्रल्हाद शिंदे ज्या वेळेला गायक झाले मग त्यांची भक्तिगीतं समाजाने जगाने डोक्यावर घेतली, त्यांच्या कव्वाल्या डोक्यावर घेतल्या, त्यांनी त्यांचा एक वेगळा डोंगर रचला. मग आनंद शिंदे यांनी त्यांना कॉपी नाही केलं, त्यांनी लोकगीतं असतील, मग त्याच्यानंतर फिल्म मधली गाणी आली, त्यांनी त्यांचा एक लोकगीतांचा बाज, गणपतीची गाणी, सगळी गाणी त्यांनी एक त्यांचा डोंगर रचला. पण त्याच्यानंतर जो एक सह्याद्री रचतो ना अशी लाईन, दॅट इज आदर्श शिंदे. त्यांनी लोकगीत केलं, भक्तिगीत केले, फिल्मची गाणी केली, हिंदी केलं, बॉलिवूड केलं, आता तो साऊथची गाणी करतोय. म्हणजे जे ह्या दोघांना त्यांच्या काळात करता आलं किंवा त्यांना ती संधी नाही मिळाली, त्या सगळ्या ज्या भर असते ना त्या गोष्टींची, वो अकेला कर रहा है सब. तर म्हणून मला असं वाटतं की आनंद शिंदे, प्रल्हाद शिंदे यांच्या खूप साऱ्या ब्लेसिंग्स म्हणजे आदर्श शिंदे. क्या बात आहे. खूप गोड उत्तर आहे हे. तर आता आपण वळणार आहोत आपल्या शेवटच्या सेगमेंटकडे, ज्याचं नाव आहे सिप द ट्रूथ. ओके. हां, यात मी तुला एक कंडिशन देणार. जर ती गोष्ट तू केली असशील किंवा त्या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर तू सिप घेशील, आणि जर ती गोष्ट तू केली नसशील किंवा नाही असेल तर नो सिप. क्लिअर? ओके ओके. तर पहिला प्रश्न, कुणी मारलेला असू दे किंवा नसू दे, तू जबरदस्ती रडत बसायचंस का लहानपणी? पूर्ण ग्लास संपेल का? आयुष्यभर मास्टर मी माइंड. तुला सांगेल, चुपा रुस्तम असतो ना, तो जो नाही वाटतं. मी तुला सांगेल की मी इतका त्रास द्यायचो ना, रडायला सुरू केलं ना मी, दिवसभर रडायचो. माझी मम्मी यायची आणि अरे बस रे बाबा किती, म्हणजे तो एक सूर लावलेला असायचा बरं. आणि असं नाही बरं का, पाहुणे वगैरे कोणी आले तर त्या जागेवरून उठायचो, आतल्या रूममध्ये जातो, तिथे सुरू कधीपर्यंत, जोपर्यंत माझे पप्पा येत नाहीत. मग पप्पा येणार, मग मला पैसे देणार, मग मम्मीला ओरडणार, मग मी शांत होणार. तर हे कुछ भी हो, अगर रोना है तो उस पे कुछ तो कुछ मिलेगा. ते मिळवण्यासाठी किमान नाही, कारण का समोरचा ना आपल्या मम्मीने मला मारलं तर मम्मीला तर आपण मारू शकत नाही ना, तर पप्पांना टिप द्यायची. पण मग तोपर्यंत तो ऑरा मेंटेन ठेवायचा, एपिसोड तो चालूच ठेवायचा. माझी मम्मी दिवसभर अरे काय जेवण दुपार संध्याकाळ झाली तरी माझं तसंच चिकाटी आहे ह्याच्यात खूप जास्त. लहानपणी क्रिकेट खेळताना तू फक्त मी आता बॅटिंगच करणार, बाकी काही नाही, असं करायचंस का? पण मी होतो ना, मी खूप मार खाल्ला यामुळे. मी माझा भाऊ म्हणजे हो आहे 100% तसं होतं की मी बॅटिंग करणारच. मी जर फिल्डिंग केली, बॉलिंग केली, मी सगळं केलंय. आता माझी बॅटिंगची वेळ आली आहे तर समोरचा असतो ना की बॅट माझी आहे, मी घेऊन चाललो, त्याला आउट केल्यानंतर ते नाही जमायचं मला, माझी बॅटिंग दे. तर मी त्याच्या मागे मागे जाऊन, तर माझा भाऊ एकदा हर्षदने असंच केलं की त्याने तो कसा होता ना की तो किपिंग करणार आणि बॅटिंग करणार पहिली, आम्ही बॉलिंग करायची, फिल्डिंग करायची, सगळं करायचं, आणि आमची बॅटिंगची वेळ आली का तो मी पळून जायचा. तर मी एके दिवशी असा त्याच्या मागे लागलो, त्याने मला त्याच बॅटने सोडला. तर हे असं माझं होतं चिकटपणा त्या गोष्टीतला, तर हे मी केलेलं आहे. ओके. सिप झाला पाहिजे. मग लहानपणी तू जीन्स पॅन्ट घालून झोपायचास? मी अजूनही झोपतो तसाच. अजून एक आणा सोलकडी. मी तुला सांगू का, जीन्स पॅन्ट नाही, म्हणजे मी खूप डिस्कम्फर्ट मध्ये मला कम्फर्ट वाटतं. तू जर आदर्शला कधी जर असा फोन केलास किंवा फोटोज मागितले ना, तुला माझे असे फोटो तर देईल ना, मी असं सोफ्यावरती अर्ध्या सोफ्यावर झोपलोय, अर्धा पाय खाली, अर्धी मान खाली, कुंड्यांवरती माझे पाय, किंवा माझे असं मी अर्धा झोपलोय आणि पाय वर भिंतीवरती, आणि त्यात तुला झोप लागली. त्यातच मला झोप लागते. म्हणजे मी आदर्शला तू कधीतरी विचार की गाडी चालवत असताना, तो जर गाडी चालवत असेल तर मी डिक्कीमध्ये असतो, आपला असतं ना मागचा एकदम सगळ्यात,
आणि मला जर कोणी कॉल केला ना, "आई गाडी चालवतो रे, फोन ठेव." आदर्श म्हणतो, "हा भारी गाडी चालवते हा." तर असा तो डिस्कम्फर्ट मध्ये आपला कम्फर्ट आहे. हे थोडंसं वियर्ड आहे. आदर्शाला मोटिवेट करण्यासाठी तू त्याला जिम शूज गिफ्ट केलेस? हा, मी त्यालाच नाही, म्हणजे काय व्हायचं ना, मी जिम करत असताना मी जेव्हा माझे फोटो टाकायचो तेव्हा पब्लिकचे कमेंट्स यायचे, "आदर्श दादाला आपण सांगा, त्यांना पण घेऊन जा जिमला." तर मी त्याला सांगायचो की अरे तू महाराष्ट्राचा स्टार आहे रे, तू दिखेगा तो और अच्छा तेरा ऑरा होगा, तू अजून जरा वेगळा दिसशील. तर तो मला काय सांगायचा, "तू ते कर रे बॉडी बिडी, मी याची एक्सरसाइज करतो, मेरा ये एक्सरसाइज आहे." मी म्हणायचं ते आहे रे, ते आहे, पण त्याच्याबरोबर हे जर असेल ना तर और सोने पे सुहागा. मी कधीच थांबलो नाही त्याला हे सांगायचं, सारखं सांगायचो. ऐकून तो जिमला जायला लागला, त्याने 10 किलो वजन कमी केलं. आणि जसाच तो जिमला जायला लागला मी लगेच वर्षाव सुरू केला, हे घे स्पोर्ट्स शूज, हे घे स्पोर्ट बॅग, हे घे. देयर इज नो टर्निंग बॅक. येस, म्हणजे काय होतं ना, मला असं वाटतं की त्याने आपली गोष्ट ऐकली आणि मग मी त्याला बूस्ट करतो. आणि हेच काल मी आल्हादसाठी करून आलो. आल्हादला पण जिम मध्ये लावलं आणि त्याला स्पोर्ट्स शूज. क्या बात आहे. तुझ्याकडून गिफ्ट येत राहू देत मग हे अशा फिटनेस साठीच्या. मला खूप आवडतं खरं तर कुठल्याही गोष्टीला समोरच्याला अप्रिशिएट करायला, जर काही चांगलं होत असेल तर. ओके, पुढचा प्रश्न. तू सिंगर म्हणून कुठे गेलास तरी तुझ्यातला डॉक्टर नेहमी जागा असतो का? हो, म्हणजे मी तुला किस्सा सांगेल की शोज मध्ये पण ना गाणं गातोय आपण, मोबाईलमध्ये आता लिरिक्स असतात आणि क्लिनिक मधला फोन जर आला तर असं गाणं गात असताना चालू, अरे फोन आला, थांबा 1 मिनिट, मी असा फोन करतो, थांबा तुम्हाला कॉल करतो, 1 मिनिट थांबा. आणि मग ते कसं गाणं संपलं की परत जातो माझ्या पेशंटला फोन करतो, बाबा काय झालं, कारण मला असं वाटतं त्या माणसाचा माझ्यावर विश्वास आहे आणि त्याला काहीतरी अडचण आहे म्हणून त्याने कॉल केला. तो काय माझा फॅन नाहीये, दादा कसे आहात तुम्ही, त्याने मला विचारलं का कॉल नसतं केलेला, तो काहीतरी अडचणीत आहे. म्हणून वन्स अ डॉक्टर इज ऑलवेज अ डॉक्टर. येस, ही इज ऑलवेज अ डॉक्टर. खरंय. आत्ता तुझा जो काही प्रवास आम्ही सगळ्यांनीच ऐकला, त्यामध्ये एक गोष्ट मी खूप अशी क्विक पिक केली आहे, ती म्हणजे अशी की तू शीघ्र कवी आहेस. तुला पटकन सुचतं एखाद्या गोष्टीवरती तू लिहू शकतोस. तर मी आता तुला एक फरमाईश करणार आहे की आमचा हा दावते गॉसिपचा एपिसोड तुला कसा वाटला हे जर तू गाण्यातनं सांगायचं झालं तर एखादं क्विक तुझं कंपोजिशन किंवा तू काहीतरी सादर करू शकशील का? वा, मजा, टास्कच दिलाय, आता काय करशील? काय नाही, झाला माझा टास्क. ह्याचं काय होतं? प्रॉन्स घी रोस्ट, प्रॉन्स चिकन आणि स्क्विड्स. खाल्लाय चिकन. तू कोरस करायचा आता, कारण आता जे होईल ते रॉ आहे. ओके, कोरस. खाल्लाय चिकन, ओके, खाल्लाय चिकन, खाल्ली कोंबडी, खाल्लाय स्क्विड भारी, खाल्लाय चिकन, खाल्लाय प्रोजान, खाल्लाय स्क्विड भारी. दावते गॉसिपची भारी, दावते गॉसिपची चर्चा न्यारी जगात भारी. दावते गॉसिपची चर्चा न्यारी जगात भारी, दावते गॉसिपची चर्चा न्यारी जगात भारी. प्रॉन्स खाल्लाय, चिकन खाल्लाय, प्रॉन्स खाल्लाय, चिकन खाल्लाय, खाल्लाय स्क्विड भारी. अरे प्रॉन्स खाल्लाय, चिकन खाल्लाय, खाल्लाय स्क्विड भारी. दावते गॉसिपची चर्चा न्यारी जगात भारी. अरे दावते गॉसिपची चर्चा न्यारी जगात भारी. आयुष्यात उत्कर्ष. कमाल, मजा आले. एक क्रेझी होता, बापरे. तसंच आहे ते कसं आहे मला पण नाही माहिती, हे असं आहे जो आहे ऐसा आहे वो. बापरे. काय मंडळी, कसा वाटतं आजचा एपिसोड? आम्हाला खरंच नक्की कमेंट्स मधून कळवा आणि आमच्या झेन एंटरटेनमेंट ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरायचं नाही, कारण अर्थातच आम्ही घेऊन येणार आहोत असेच खमंग खुशखुशीत नवीन एपिसोड्स आमच्या नव्या बहरत्या कलाकारांसोबत. चला तर मग पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया.